नमस्कार. गेल्या 12 वर्षापासून आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय राहून अनेक आंदोलनं असतील, अनेक प्रश्न असतील यासाठी आजपर्यंत काम करत आलो. प्रत्येक वेळी सरकार आपलंच असेल किंवा आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते सरकार आपल्यासाठी काम करेल अशी भावना नसते. म्हणून एक लोकशाहीचा प्रखर आवाज आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणं किंवा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मराठी न्यूज चॅनलचा आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आपण सर्वांनी गेल्या 12 वर्षापासून आम्हाला प्रत्येक काळात मदत केलेली आहे. तरी आम्हाला आता अशी इच्छा आहे की आम्ही जे चॅनल या ठिकाणी चालू करत आहोत या चॅनलसाठी सुद्धा आपण सर्वांनी मदत करावी आणि आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आम्ही कायम या चॅनलच्या माध्यमातून पुढेही लढत राहणार आहोत. तर माझे सर्वांना या ठिकाणी अशी विनंती आहे की आम्ही जे चॅनल या ठिकाणी सुरू करत आहोत ते एव्हीपी मराठी बातम्या किंवा मराठी न्यूज. तर तुम्हाला आपल्या परिसरातील राजकीय, सामाजिक आणि प्रत्येकाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपली भूमिका घेऊन काम करण्यासाठी हे चॅनल आम्ही या ठिकाणी आणत आहोत. या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातल्या विविध बातम्यांवर आम्ही प्रकाश तर टाकणार आहोत, पण आपण आपल्या माध्यमातून ज्या काही अडीअडचणी असतील त्या सरकार दरबारी मांडू शकत नसू. त्या सर्वांना त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बोलण्यासाठी एक आम्ही व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून देत आहोत. तरी आमची या ठिकाणी विनंती अशी आहे की या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि आम्हाला जे आजपर्यंत तुम्ही प्रेम दिलं तेच प्रेम इथून पुढे आपल्या या चॅनलला द्यायचं आहे. धन्यवाद. आपल्या चॅनलचा हा लोगो आहे एव्हीपी न्यूज, एव्हीपी मराठी न्यूज म्हणून आपलं चॅनल युट्यूबवरती आता इथून पुढे सक्रिय असणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तेच सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून जे काही न्याय हक्कासाठी लढायचं काम आहे तो पुढे सुरू ठेवणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की एकदा युट्यूबवर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जोडून राहा. धन्यवाद.